मित्रांनो, तर आज आपण निघालेलो आहोत छत्तीसगडला. छत्तीसगडमध्ये आदिवासींचं जीवन कशा प्रकारे आहे हे आपण बघणार आहोत. त्या ठिकाणचं राहणीमान व त्या ठिकाणची संस्कृती हे आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा पहिला दिवस आहे आपला. जवळपास आपण 3 ते 4 दिवस या ट्रिपमध्ये फिरणार आहोत. हे अंतर जवळपास आपल्याला 800 ते 900 किलोमीटर फिरायचं आहे. त्यासाठी माझ्यासोबत रंगनाथ जाधव हे माझे सहकारी आहेत व तसेच निखिल कांगणे व कॅमेरामॅन रामचंद्र बेले हे आम्ही 4 जण एकूण त्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणार आहेत. व त्याचं जे कल्चर कसं काय आहे कसं काय नाही हे प्रत्यक्ष बघणार आहोत व तुमच्यापर्यंत पोहोचती करणार आहे. तर माझे मित्र तुम्हाला काय 2 शब्द बोलतील. तर आपल्या चॅनलवर टिकून राहा. जे पण आपले आदिवासी बांधव सध्याच्या काळातून कसे राहत आहेत, त्यांचा बाजार कसा भरत आहे, सांस्कृतिक कार्यक्रम कसे चालतात, त्याची आपण सगळं माहिती घेणार आहे. तरी सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाता जाता आम्ही 1-2 दिवस एका फुलाजी बाबाचे दर्शन घेणार आहे व फुलाजी बाबा हे देवस्थान खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे. त्या ठिकाणचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवर हे ब्लॉग पूर्णपणे बघा. की समोर आपला उड्डाणपूल आलेला आहे. हा उड्डाणपूल अर्धापूर येथील आहे. या ठिकाणाहून आपण राईटला टर्न मारायचा. हे उड्डाणपूल तुम्हाला नांदेड ते कळमनुरी या मार्गावरती भेटेल. तामसा ते अर्धापूर या रोडवरती जाता जाता राईट साईडला बघितलं असता आंब्याचा बगीचा दिसलेला आहे आपल्याला. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे फुलोरा आलेला आहे. तर या ठिकाणी जवळपास 1.5 एकरमध्ये आंब्याची फळबाग लागवड केलेली आहे. तर किती सुंदर अशा प्रकारे हे फुलवरा आपल्याला दिसत आहे हे बघू शकता. मित्रांनो, हे जे गाव आहे हे तामसा गाव आहे. जवळपास नांदेडपासून 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज समोर आता सोनारी फाटा आलेला आहे. तर त्या ठिकाणी आमचे मित्र दिलीप तेलंग हे वाट बघत आहेत. त्यांना भेटूया. मित्रांनो, आज आम्ही सोनारी फाटा येथे आलेले आहेत. या ठिकाणी माझे मित्र दिलीप पाटील हे भेटलेले आहेत. या ठिकाणी ते महिंद्रा फायनान्सचे मॅनेजर आहेत. तर यांनी आम्हाला इथं थांबून घेतलं. मुद्दामाचा आग्रह करून चहा पाणी नाश्त्याची सोय केली. आता चहा पाणी नाश्ता झालेला आहे. आता इथून आम्ही सरळ निघत आहे बोदडी इथून जवळपास 50 किलोमीटर आहे. तर भेटूया आपण आल्यानंतर. या कधी बी तुम्हीच या. 5 किलोमीटर सोनारी फाट्यावरून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर बघा आपण बघू शकता सरसंग फाटा. इकडे पवना राईटला पवना गाव आहे व हे सरापूर्ण पेट्रोल भरूया बघूया काय लिटर आहे ते. बाजूवर नंबर
मग ते राहते म्हणा ते बहीण ते कोण गेलं मग हे बघा परमेश्वर मंदिर हे इथंचं प्रसिद्ध देवस्थान आहे. दोरी किती रुपये किती ना 15 रुपये नाही ना. तर मित्रांनो आता आपण तेलंगणा राज्यामध्ये आलेलो आहोत. तर तेलंगणा राज्यामध्ये आल्याच तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे रस्ता आहे आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावलेली आहेत प्रत्येक वेगवेगळ्या प्रजातीची आणि त्या झाडाला त्यांनी प्लास्टिकची जाळी देखील लावलेली आहे प्रोटेक्शनसाठी. तर याच्यावरूनच आपण समजू शकतो की तेलंगणामध्ये किती चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे व झाडांची पण चांगल्या प्रकारे काळजी घेतात गव्हर्नमेंट इकडचं. तर रोडसुद्धा अतिशय सुंदर आहेत. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आपल्याला काय ओळखणार होतो आपलं घर मोठं लहानपणापासून नाही हो काय घ्यायचं का चप्पल घ्यायची होती घेऊन जा. तर मित्रांनो श्रीनगर ते कन्याकुमारी हायवे आहे हा 44 नंबरचा. तर या रस्त्याने आम्ही आता जात आहोत. तर बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे हा रस्ता आहे. खूप छान आहे रस्ता आहे. तर अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही परंतु अतिशय सुंदर हा रस्ता आहे. या ठिकाणाहून नागपूर हे 230 किलोमीटर आहे आणि दिल्ली वाराणसी 960 किलोमीटर. तसेच समोरच्या पाठीवर काय दिलं आदिलाबाद 23 किलोमीटर. इचोरा इथून तेलंगणामधील आदिलाबादपासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर आहे पटनापूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज रात्रीचा मुक्काम आपण पटनापूर या गावामध्येच करणार आहोत. तर बघूया आपण सकाळचे वातावरण पटनापूरचे कसं काय आहे कसं काय नाही ते. तर सध्या आता बघू शकता तुम्ही पटनापूरचा रस्ता अशा प्रकारे आहे. रस्ता छोटा आहे आणि इथे जवळपास छोटे छोटे खेडे आहेत. ते सकाळी आपण बघून उठल्यानंतर बघूया दिसतात ते. आता अंधाराच काही दिसत नाही.